नाशिक शहरातील कन्नमवार पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। आज सकाळी नदीपात्रात एक मोठी सुटकेस अडकलेल्या अवस्थेत दिसून आल्यानं नागरिकांना संशय आला। सुटकेसमधून येणाऱ्या उग्र वासामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीनं सुटकेस बाहेर काढून उघडण्यात आली असता त्यामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेहाची ओळख पटली नसून तो सुटकेसमध्ये कोंबून नदीत फेकण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपींनी मृतदेह कन्नमवार पुलावरून गोदावरी नदीपात्रात फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आज या ठिकाणी वॉटर ब्रिजचे कर्मचारी सकाळी काम करत असताना त्यांना अचानक एक बॅग दर्शनात आली। काय प्रकार होता? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सर या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे असेल। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून मृत महिलेची ओळख पटवणं तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, आडगाव।